सूरज चव्हाण अखेर पोलिसांना शरण आलेले सूरज चव्हाण रात्री लातूर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले। पहाटे सूरज चव्हाणांना जामीन सुद्धा मंजूर झाला। सूरज चव्हाणांसह 10 जणांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। अजित पवारांना त्यांची सगळी माणसं अशी वॉन्टेड का असतात, तर आत्ताच्या घटनेला सूरज चव्हाण स्वतः तिथे हजर झाला आणि कधी हजर झाला त्याच्यावरची बेलची कारवाई सुद्धा कंप्लीट झाल्यानंतर तो पोलीस स्टेशनला हजर होतो। लाज वाटते मला की आपल्या उपमुख्यमंत्री पदाचे जे आपले अजित पवार आहेत त्यांचा माणूस त्याच्यावर सुद्धा तो सुद्धा फरार होतो आणि उपमुख्यमंत्री बघत असतात। गंमत चालली आहे महाराष्ट्रात आणि कायद्याची आणि सुव्यवस्थेची तर अगदी धिंडवडे उडवून ठेवली। शरण बिरण काही नाही आला, तो हे सगळा ठरवून प्लॅन सुरू आहे। सूरज चव्हाणला या प्रकरणात वाचवायचा सगळा पूर्ण घाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी घातलेला, त्याला वाचवायचं त्यांना आणि आम्हाला मारायचं। शेतकऱ्यांच्या पोरांना मारायचं आणि तुमचे गुंड पोसायचे, ही कुठली पद्धत चालू केली आहे? हे शोभत नाही अजित दादा। चुकीच्या पद्धतीने तुम्ही या गुंडांना पोसताय, हे बरोबर नाही। जीवघेणा हल्ला केला, माझा एखादा कार्यकर्ता मेला असता, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं, त्याच्या आई वडिलांना किंवा आमच्या आई वडिलांना काय तोंड दाखवायचं होतं? तुम्ही लोकांनी सत्तेत बसून सगळा महाराष्ट्र लुटला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।